गुड मॉर्निंग फ्रेंड्स. खूप दिवसानंतर आता परत दुसरा ब्लॉग बनवते. 2025मध्ये मी डिसाईड केलं की मी रेग्युलर ब्लॉग बनवणार आहे. जसं पहिलं 10-15 दिवसानंतर ब्लॉग बनवायचे तसं नाही बनवणार. आता मी रेग्युलर ब्लॉग बनवेल. माझी तब्येत इतकी खराब होती मला इतके डेंजर लूज मोशन झाले होते की माय गॉड, बाथरूमपर्यंत जाण्याची सुद्धा मला वेट होत नव्हता. एवढं मला लूज मोशन झाले होते. आणि ॲक्च्युली काय झालं होतं माहिती, मी मच्छी खाल्ली होती दुपारी आणि त्याच्यानंतर मी लेट नाईट दूध पिली. मला वाटलं की ठीक आहे, दुपारी मच्छी खाल्ली आहे ना, रात्री तर 1:30 वाजता दूध पिलं तर काय बिघडलं. आणि मी ते दूध पिलीत. आणि दूध मी ह्याच्यासाठी पिली की मला लवकर चांगली झोप यावी म्हणून, ह्याच्यासाठी मी दूध पिली. आणि दुसऱ्या दिवशी मग तेव्हाच माझ्या पोटात दुखायला लागलं. मी बोलली ठीक आहे, जास्त हेवी पराठे खाल्ले ना एकदम दही बरोबर मक्खन बरोबर, म्हणून मला वाटलं की असं झालं असेल. पण नंतर दुसऱ्या दिवशी माझी जी हालत खराब झाली, माय गॉड, 12 तास नॉनस्टॉप. जस्ट इमॅजिन माझी हालत काय झाली. चेहरा बघू शकता तुम्ही, माझा चेहरा किती उतरला आहे. तर आता मी जरा मला ठीक वाटतं आहे. मी माझ्यासाठी बनवला आहे चहा आणि थोडंसं ते आलू पराठ्याचं उरलं आहे मिश्रण, तर त्याच्या आज परत पराठे बनवू. मनात तशी धडकी बसली आहे माझ्या की परत तसं नाही होणार ना, बट इट्स ओके. तर मी बनवला आहे माझ्यासाठी छान गरम गरम चहा, तो पिऊया. मी गावाला गेली होती. माझ्या मामींचा फ्रीज एवढा क्लीन होता, एवढा स्वच्छ होता, आणि माझा फ्रीज बघा इतका घाणेरडा झाला आहे. हे बघा पीठ सांडलं होतं ह्याच्यामध्ये, आणि इकडे मी कसं सामान असं कोंबून खूप आळशी आहे यार मी. आळशी काय, पण मी ना जे पण सामान ह्याच्यामध्ये कोंबून ठेवते ते काय माहिती असं खारेरड्यासारखं का दिसतं. आता मी डिसाईड केलं की मी हा फ्रीज क्लीन करते आहे. ठीक आहे, ते अर्बन क्लॅपवाले येतात ना क्लीन करायला, पण मी बोलली जाऊ दे, ते लोक क्लीन करण्यापेक्षा मी तेवढेच 700 रुपये माझे वाचवेन आणि मी स्वतःच क्लीन करते. तर चला मग फ्रीज क्लीन करूया. मी बाजारात गेली होती आणि मला ही एवढी छान स्ट्रॉबेरी दिसली, तर मी ही स्ट्रॉबेरीज आणली आहे. वाव, इतकी छान आहे. तुम्हाला लाईटीमध्ये दाखवते, किती फ्रेश आहे आणि खूपच छान आहे. ह्याला चॉकलेटमध्ये बुडवून खायचं. आणि हे अंजीर पण घेतलेत मी. वाव, खूप छान आहे अंजीर यार. हे बघा, आय होप. हां, छान आहे. अंजीर खायला पाहिजेत, कारण अंजीर खाल्ल्यावर जरा वीकनेस असतो, अशक्तपणा असतो, तो दूर होतो. वीकनेस आणि अशक्तपणा नाहीसा होतो, म्हणून तुम्हाला. आणि अंजीर खरंच चांगल्या क्वालिटीची आहे. नॉर्मली जे फ्रूटवाल्याकडून मी अंजीर घेते ना, ते असे थोडं खराब आणि छोटे असतात, पण हे जे मी अंजीर घेतलेत आणि असं वेगळंच लावलं होतं त्याचा ठेला, तिथून मला खरंच चांगले अंजीर भेटले. आणि स्ट्रॉबेरीज आहेत. स्ट्रॉबेरीज कुकू खाईल, तिला चॉकलेटमध्ये बुडवून, चॉकलेट बेल्ट करून त्याच्यामध्ये बुडवून तिला खायचे. म्हटलं ठीक आहे. तर चांगल्या क्वालिटीचे मला अंजीर आणि स्ट्रॉबेरीज भेटलेत. मला पाणीपुरी खायचं खूप मन होत होतं, म्हणून मी चालली आहे पाणीपुरी खायला. मी पाणीपुरी तर खाल्ली घाबरत. मी बोलली यार काय होईल आता, माझं पोट खराब झालं वर मी पाणीपुरी खाते, पण मी खाल्ली. इट्स ओके, जे होईल ते बघता येईल. आणि सोडा पण पिली त्याच्यावर. मला जे केसांचं झालं आहे ते इन्फेक्शन, मी एक यूट्यूबवरून पण माधुरीताईंकडून तेल मागवलं आहे. कुठे गेलं हे मी माधुरीताईंकडून तेल मागवलं होतं. ओके, ह्याचा मी कोर्स पूर्ण करू शकते नाही, कारण की त्याच्यातच मला इन्फेक्शन झालं माझ्या केसांमध्ये. ठीक आहे, तर मला डॉक्टरने जे हेअर ऑइल रेकमेंड केलं ते हे आहे, तर मला हे तेल लावायला सांगितलं आहे. तर मी आता हे तेल लावते आहे, आणि जेव्हा माझं हे इन्फेक्शन ठीक होईल त्याच्यानंतर मग मी हे तेल लावेन. सॉरी माधुरीताई, मी तुम्हाला याचा रिझल्ट पण नाही देऊ शकते, कारण की मला हेअरफॉल तर म्हणजे तसा कमी होता. मला हेअरफॉल नव्हता ॲक्च्युली मला, पण मला हे जे इन्फेक्शन झालं ना केसांमध्ये, काय त्याला बोलतात, हेअर फंगस,
तर त्याच्यासाठी मला तेल दिलं. आय एम सो सॉरी, मी तुमचं हे तेल वापरू नाही शकली, पण होप सो जेव्हा माझं इन्फेक्शन ठीक होईल तेव्हा मी हे तेल वापरेन. आणि मला खूप रिव्ह्यू पण द्यायचा होता ह्याचा, पण मग मी देऊ नाही शकली. हे पराठ्याचं ना पीठ थोडंसं शिल्लक राहिलं आहे, तर मी विचार करते की मी त्याचं सँडविच बनवू. ॲक्च्युली ही मशीन आहे सँडविचची, मी कधी यूजच नाही केली आजपर्यंत. ओके, आणि ब्रेड पण आहे, आणि ना हे सारण आहे जे आपण कशामध्ये बोलतात पराठ्यामध्ये आपण घालतो ना, तर ते थोडंसं राहिलं आहे यार. पराठे खाऊन खाऊन मला कंटाळा आला. किती पराठे खाऊ एकटी मी, ते पण घी पराठे बटरवाले, केवढं खाऊन खाऊन खाऊन. तर मी तो एक एक्सपेरिमेंट करते. एक्सपेरिमेंट काय म्हणजे फर्स्ट टाईम बनवून बघते. ब्रेड आहे आपल्याकडे, ब्रेडमध्ये आपण ना हे लावून ना मसाला चीज टोस्ट बनवूया. लेट्स ट्राय. बघू कसं बनतं काय मशीनमध्ये. बाई माहिती पण नाही तर परत तुला पाहिजे मला खाऊन कच्चं बिच्चं. चला 4 ब्रेड घेतलेत. हे बघा राहिलं एवढंच आहे यार. होईल का ह्याच्यामध्ये एवढं 2 ह्याच्यामध्ये? आल ट्राय. आणि चीज आहे आणि बटर आहे. तर मी बनवते फटाफट. इथे मी लावून घेतलं आहे मसाला. ओके, आता आपण ह्याच्यावर चीज टाकूया. मला खरंच माहिती नाही कसं टेस्ट होईल, बट आय एम जस्ट ट्राईंग. ठीक आहे. ओके, हे ओ माय गॉड, मी कुठे शूट करते हे ह्याच्यावर. ओके, आता हे कसं ठेवू यार मी. वेट मी एक चुकी केली. हे ह्याला टाकते. ह्या ब्रेडला नव्हतं लावायला पाहिजे ॲक्च्युली. इट्स ओके, आय एम नॉट अ प्रो. देव जाणं कसं लागेल. ठीक आहे, चला मशीन रेडी करूया. ह्याच्यावर असं बटर टाकून ठेवलं आहे मी. राईट आहे काय मला नाही माहिती. तर हे असं मी ठेवलं आहे. ओके, ह्याला मी करते. प्रे करा माझ्यासाठी की काय ब्लास्ट बिस्ट नाही व्हावा, काय व्हावं नाही देवा परमेश्वरा. ओ माय गॉड, हे तर बंदच होत नाही आहे. झालं झालं बंद झालं बाई. खूप जोर लावून बंद केला. चालू करू का मी? का माझा शेवटचा ब्लॉग तर नाही ठरणार हा ब्लास्ट बिस्ट झाला तर. मायक्रोवेव्हचा तर त्या दिवशीच ब्लास्ट झाला होता. ठीक आहे, आता ह्याचा मी ना व्हिडिओ बंद करून करते बाबा. दुसरा व्हिडिओ नाही आला तर समजून जा माझं राम सत्य झालं ते. ओके, लोक आधी वाचतात मॅन्युअल नंतर यूज करतात प्रॉडक्ट. मी आधी प्रॉडक्ट यूज केलं आहे आणि आत्ता मॅन्युअल वाचते. ह्याच्यातून कसा कसा आवाज येते कट 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 बघते वाचून. एवढी ब्रँडेड कंपनी आहेत पण एवढी त्या लोक आहेत की त्याच्यावर लिहिलं पण नाही की कसं सँडविच बनवायचं की कसे त्याचे इन्स्ट्रक्शन्स पण नाही आहेत. आणि हे आहे वॉरंटी कार्ड. आता मी बघते. हे लाल लाईट आहे ना, आय थिंक हे ग्रीन होईपर्यंत सँडविच बनेल. मला नाही माहिती, बघते. ओ लाईट येल्लो झाली येल्लो झाली येल्लो झाली. ग्रीन पण हो रे बाबा. लाईट काय होत नाही आहे. आणि हे बघा याच्यातून एवढा सारा धूर आला आहे. आता लाईट बंद झाली होती परत येल्लो झाली. हे हँडलमधून पण काहीतरी निघतं आहे. सँडविच बनतंय ना, याचं बटर पण बाहेर आलं आहे. या मी तुम्हाला दाखवते. बघा हे बटर आहे का चीज आहे, आय डोंट नो काय बाहेर आले नाही. बघा याचं हँडल कसं झालं आहे. माय गॉड फ्रेंड्स, मी किती महान कुक आहे. हे बघा तुम्हाला सँडविच दाखवते. ओ माय गॉड, सँडविचचा पण नाही झाला सगळं. आता तरी नीट उघडले माहिती, कारण मी सेकंड टाईम उघडले. जेव्हा मी पहिल्यांदाच उघडलं तर तेव्हा सगळे ब्रेड वरती चिपकले होते आणि आतमध्ये सगळा मसाला त्याचा तरंगत होता. हे देवा, मी काढते आता. हे लोक सँडविचला प्लेटमध्ये घेतात, मी तर सँडविच मेकरलाच प्लेटमध्ये आणले. बघा कारनामा. ओ माय गॉड, कसं काढायचं ह्याला? सगळं चीज पसरलं आहे. हाताने काढू का? हे गरम आहे. होय खूप गरम आहे यार हे. चीज जळलं आहे काय? काही चटका लागला जोरात मला. शी, ते आपलं साधे भांडे परवडले गॅसवर गरम करून खायचे. एवढे चोचले पण नसतात त्याचे. कडक पण नाही झाला ब्रेड माहिती आहे, नरमच आहे. ते वॉफलचं आहे ना, वॉफलमध्ये पण असंच आहे माहिती आहे. वॉफल मशीन पण असंच नरम नरम त्याच्यामध्ये होतं.
तर मी फायनली ह्याच्यातून काढलं बाई बघा इथे. ठीक आहे, थोडा राडा दिसतोय पण काढलं बाई. आता ते कसं लागतं मला नाही माहिती. इट वॉज अ टास्क, चॅलेंजच झालं यार. हे कचरा खाऊन बघते मी, कारनामा खाऊन बघायला. एक मिनटं माझी प्लीज. माझ्या चेहऱ्यावरून कसं वाटतंय, कसं लागत असेल हे. मला आवडलं यार, नॉट बॅड. ब्रेड माहिती एकदम क्रिस्पी झाला आहे आणि एकदम छान लागतोय. जे असे ठेलेवाले असतात ना सँडविचवाले, मी कॉलेजमध्ये असताना तसे भेटायचे. त्यांना बोलायचे मसाला चीज टोस्ट बना के दो भैया. तर त्यांचं जसं मसाला चीज टोस्ट लागतं ना, मला हे तसं लागतं. आणि पण हे किती म्हणजे क्लीन वाटतं, हायजीन वाटते, एकदम स्वच्छ. आणि मला टेस्ट पण खूप आवडली. आय लव्ह इट. खरं सांगते मस्त लागतो एकदम. यम्मी यम्मी टेस्टी. जेव्हा जेवण बनवायचा कंटाळा तेव्हा मी नक्की बनवून चीज टाकलं तर एकदम मजा त्याचा डबल झाला आहे. मसाला तर भारी होताच, कारण माझे पराठे पण खूप टेस्टी लागले होते. तोच मसाला मी ह्याच्यामध्ये टाकला. मला डोक्यात आला, म्हटलं चल राहिलेलाच मी जरा सँडविच तरी ट्राय करून बघते. अजूनपर्यंत केला ना. अँड इट इज यम्मी टेस्टी. बाय गाईज. बाकीचे उरलेले पीस मी खाते आणि आपण भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. मी कारनामा केला पण माझा कारनामा सक्सेसफुल झाला आणि आय एम सो हॅपी. बाय.